नमस्कार मित्रांनो. कोणत्याही स्त्रीमध्ये ही गोष्ट पाहूनच लग्न करा, नाहीतर पुरुषाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. आयुष्यभर दुःख भोगावं लागेल. आज आपण एका प्राचीन कथेद्वारे पाहणार आहोत. अशी कोणती गोष्ट आहे मित्रांनो, स्त्रीचं सौंदर्य, मोह, माया आहे, जो या मायाजालमध्ये फसतो तर त्याचा विनाश होतो. प्राचीन काळात सांगितलं आहे, जो स्त्रियांमध्ये हरवून जातो तो नष्ट होतो. जोपर्यंत स्त्रीला कोणता पुरुष मिळत नाही तोपर्यंत ती सती सावित्री बनून राहते. ती कोणत्या पुरुषाला तिच्या वशमध्ये करते तेव्हा ती चालाकी करते. यामुळे ऋषीमुनी म्हणतात, जो स्वतःचं कल्याण करायचा विचार करतो त्याने त्याच्या तोंडून कोणत्याही स्त्रीचं नाव घेऊ नये. स्त्रिया हसणाऱ्या सोबत हसतात, रडणाऱ्या सोबत रडतात आणि फिरतात, चालतात. स्त्री एका पुरुषाकडे पाहते, दुसऱ्यावर प्रेम करते आणि तिसऱ्याबरोबर संबंध ठेवते. ह्याच कोणी प्रेमी नसतं. स्त्रिया जेव्हा पुरुषाला वशमध्ये ठेवतात तेव्हा पंख उपसलेल्या कावळ्याप्रमाणे त्या पुरुषाचे हाल करतात, जीवन बर्बाद करतात. स्त्रियांच्या सौंदर्यावर मोहित होणाऱ्या पुरुषांना महान ऋषीमुनींनी सांगितलं, कामदेव स्त्रियांचे दास आहे. जो पुरुष कामाचा वशमध्ये येऊन स्त्रियांच्या मागे लागतो त्याचं जीवन बर्बाद करून टाकतो. स्त्रीचं सौंदर्य मोहजाल आहे. चला आपण या गोष्टीला सुरुवात करूया. प्राचीन काळात एक भव्य नगरी होती. त्या नगरीत एक शेठ राहत होता. वस्तू विकून संपत्ती कमवत होता. त्याला एक मुलगी होती. तिचं नाव सुकन्या होतं. ती मोठी झाली तेव्हा तिच्या लग्नाची चिंता सतावू लागली. त्याच राज्यात एक राजा होता. तो खूप गुणवान आणि दयाळू होता. त्या राजाचा एक मुलगा होता. तो खूप चंचल आणि उन्मत्त स्वभावाचा होता. कायम स्त्रियांच्या घेऱ्यात होता. तो स्त्रियांकडून सेवा करून घेत असे. नाच गाणं तसेच मद्यपान ही करत असे. एकदा तो घोड्यावर नगरीत फिरत होता तेव्हा तो शेठच्या घराजवळ येतो. तिथं त्याला सुंदर मुलगी दिसते. ती तिचे केस सुकवत होती. ती मुलगी खूपच सुंदर होती. ती पाहून कोणी पण प्रेमात पडेल अशीच होती. राजपुत्राला ती खूप आवडते. ती मुलगी म्हणजेच त्या शेठची मुलगी होती. सुकन्याचं रूप पाहून राजकुमार तिच्या प्रेमात पडला. तो घरी जाऊन तिच्या विचारात मग्न झाला आणि तिला मिळवण्याचा विचार करत होता. ही गोष्ट राजाला समजली तेव्हा राजा त्याच्या कक्षात येऊन मुलाला विचारतो, राजकुमार, तुम्ही जेवण का सोडलं आहे? अशी कोणती समस्या आहे की एवढी तुम्हाला सतावत आहे? तेव्हा राजकुमाराने राजाला सुकन्याबद्दल सांगितलं. मला दिसली होती आणि तिच्यावर प्रेम झाले आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे. राजा ताबडतोब त्या मुलीची चौकशी करायला प्रधान पाठवतो. तेव्हा समजतं की एका शेठची मुलगी आहे. महाराज त्या शेठला महालात बोलवून त्याच्या मुलीला मागणी घालतात. तेव्हा शेठ खूप खुश होतो. तो घरी जाऊन मुलीला सांगतो की राजकुमारला तू आवडली आहेस आणि त्यांनी तुला लग्नाची मागणी घातली आहे. शेठ खूप खुश झाले असतात आणि सुकन्याच्या लक्षात येतं की त्याचं प्रेम नाही तर वासना आहे आणि त्याला ते पाहिजे. पण सुकन्या वडिलांना म्हणते, तुम्हाला पसंत असेल मी राजकुमाराशी लग्न करायला तयार आहे, पण मला अगोदर त्याला भेटायचं आहे. तोपर्यंत हे सर्व निरोप घेऊन शेठ राजाला जाऊन सांगतो. तोपर्यंत सुकन्या तिचं नोकरांकडून जमालगोटा मागवते. ती अन्नामध्ये टाकून खाते, त्यामुळे तिला दस्त होतात. ती एका पितळीची बादली ठेवून लाल कपड्याने झाकून ठेवत असते. इकडे राजकुमार सुकन्याला भेटण्यासाठी तयार असतो. तिनं त्याला सोमवारी भेटायला बोलवले असतं आणि ती रोज जमालगोटा खाऊन दस्त होऊन तिची विष्ठा पितळेच्या बादलीत ठेवून त्यावर रेशमी वस्त्र झाकून ठेवत होती. बघताच 30 ते 40 बादल्या विष्ठा जमा झाली. तिनं त्या बादल्या लाईनमध्ये ठेवल्या आणि जुलाबामुळे शेठच्या कन्येची हालत बेकार झाली होती. तिचा चेहरा सुकला होता. तिचे गाल आत गेले होते. ती एखाद्या भूतनीप्रमाणे दिसत होती. तिने तुटलेल्या 4 पायीवर बिछाना टाकला होता आणि घाण वास येणारं जल शिंपडलं होतं आणि ती झोपली होती. आणि तिने शेठला सांगितलं, पिताश्री, आज सोमवार आहे. आज मी राजकुमारला बोलवलं आहे. राजकुमार तयारच होता. तो लगेचच निघाला. तिच्या विचारात दंक होता. जसंही तो त्याच्या घरात जातो, घाण वासाने त्याचं डोकं उठलं. पण त्याला सुकन्याला भेटायचं होतं.
तो नाकावर हात ठेवून पलंगापर्यंत पोहोचला जिथं सुकन्या झोपली होती. जसंही कुमारने सुकन्याला पाहिलं तसं त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. भूतनीसारखा चेहरा पाहून तो घाबरला. तेव्हा सुकन्या म्हणाली, राजकुमार, तुम्ही आलात. जर तुमचं माझ्यावर प्रेम आहे तर मी तुमच्याशी लग्नाला तयार आहे. पण तुम्हाला जर माझ्या सौंदर्यात प्रेम असेल तर ते पितळेच्या बादलीत आहे. हे घ्या. तो सुकन्या ऐकून तो त्या पितळेच्या बादलीकडे चमकदार बादलीवरचं रेशमी वस्त्र काढून पाहतो तर त्यात सडलेली विष्ठा दिसते. ते पाहून राजकुमार तिथून पळून जातो. त्याच्या राजमहालात निघून जातो आणि एक मोठा श्वास घेतला. तेव्हा त्याला समजतं संसार मोहमाया आहे. जसं दिसतं तसं नसतं. हा संसार काही नाही. सगळं जे सौंदर्य पाहून खाणं पिणं सोडलं, रात्रीचं झोप उडली, माझं सुख चैन सगळं हरवलं होतं. त्याच दिवसापासून संसारातून त्याला विरक्ती झाली. तो उठून बसला. त्याने त्याचं राज्यत्याग केलं. पूर्ण शरीराला भस्म लावलं. वृद्धशाळेला धारण केलं आणि जंगलात गेला. आतील लालच, मोह, मत्सर सगळं नष्ट झालं आणि अंतर्मन पवित्र झालं. तर मित्रांनो, शरीराची सुंदरता बाहेरून असते. मनुष्याचं अंतर्मन शुद्ध पाहिजे. त्याला मनुष्य मन सुंदरता दिसते. बाहेरचं सौंदर्य काही दिवसांनी पाहणी असते, पण काही दिवसांचंच संपतं. पण मनाचं सौंदर्य कायम टिकलेलं असतं. तर मित्रांनो, तुम्हाला देखील हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही विनंती करते.